क्लब शतक महोत्सवी विशेष लोगोचे रविवारी होणार अनावरण। प्रॅक्टिस फुटबॉल क्लब शतक महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे। या क्लबची स्थापना 1927 साली करण्यात आली आहे। 2026 ते 2027 या फुटबॉल हंगामामध्ये क्लब शतक महोत्सवी वर्षे साजरे करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नितीन सावंत व सेक्रेटरी रमेश मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। या निमित्ताने शतक महोत्सवी लोगोचे अनावरण रविवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। भारतीय महिला फुटबॉल संघाच्या कोच प्रिया पीव्ही यांच्या हस्ते तर महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओ येथील केशवराव बाबा पार्क मधील शुभम करोती सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा व अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या सौ मधुरिमा राजे, भगीरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक, भगिनी मंच अध्यक्षा वैशाली क्षीरसागर आदी मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे। या पत्रकार परिषदेवेळी मारुती सावंत, चंद्रशेखर देशपांडे, अनिल महाजन यांचे प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू यांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव। घर नंबर या भाषेत सांगतो तुम्हाला। घर नंबर 2114 म्हणजे प्रॅक्टिस फुटबॉल क्लबची बिल्डिंग आहे। ती 1978 साली उमेश चोरगे साहेबांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून ती जागा खरेदी केलेली आहे। उमेश चोरगे साहेबांचं त्याला स्वतःच ऋण आहे। उमेश चोरगे साहेबांनी ती जागा घेतली महानगरपालिकेने विकत आणि 1927 ला प्रॅक्टिस क्लबची स्थापना झाली। पण प्रॅक्टिस फुटबॉल क्लब 1978 साली उमेश चोरगेनी पुढाकार घेऊन रजिस्टर केला आणि त्या रजिस्टर बॉडीतले चंचल देशपांडे इथं आपल्या उपस्थित आहेत। अजून ते रजिस्टर बॉडीत आहेत हे लक्षात घ्या। आणि सुब्रावगोळी तालीम ही संस्था 1881 साली स्थापन झाली आणि तिची बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे। प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा लहानसा हॉल तिथं बांधलेला आहे। एक रस्त्याला हॉल आहे तो प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा आहे आणि एक आतली जागा आहे जी बिल्डिंग आहे ती सुब्रावगोळी तालमीची आहे। पण या दोन्ही संस्थांची जॉईंटनेस आहे म्हणजे तिथलेच खेळाडू तिथं खेळतात आणि माझ्या तिथलेच कार्यकर्ते दोन्ही संस्थेत काम करतात। पुण्या दोन्ही संस्थांचं बांधिलकी आहे की प्रॅक्टिस फुटबॉल क्लब सुब्रावगोळी तालीम मंडळ, सुब्रावगोळी तालीम प्रॅक्टिस फुटबॉल क्लब असा ती उच्चारला जाणारी प्रक्रिया आहे।